रुग्णालयामध्ये दाखल करतेवेळी मीना सूर्यवंशी यांची प्रकृती चिंताजनकच होती। उपचाराच्या 15 मिनिटांच्या आत त्यांचा मृत्यू झाला। वेळेवर अँब्युलन्स न मिळाल्याच्या आरोपांवर बीजी छाया रुग्णालयाचं स्पष्टीकरण। मंत्र्यांच्या प्रोटोकॉलच्या स्पर्धेत निरपराध लोकांचे बळी, ताफ्यामध्ये रुग्णवाहिका ठेवण्याची स्पर्धा सुरू। अंबरनाथमधील महिलेच्या मृत्यू प्रकरणी राऊतांचा गंभीर आरोप। कुठेही काही झालं तरी राऊतांना एकनाथ शिंदे आणि शिवसेनाच दिसते, मात्र शिंदे लाखो रुग्णांचे तारणहार, ते रुग्णच राऊतांना उत्तर देतील, मस्केंचा पलटवार। महादेव जानकरांनी महायुती सोडली तरी मी महायुती सोबतच, रासपचे एकमेव आमदार रत्नाकर गुट्टेंकडनं संकेत। छत्रपती संभाजीनगरचे राजकारणी एकाच फ्रेममध्ये, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, संजय शिरसाट, अतुल सावे कार्यक्रमात एकत्र। सर्वपक्षीय नेत्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टचा पुणे पालिकेकडे अर्ज। ट्रस्टने बोर्डिंगच्या विकासासाठी अर्ज केला होता। महापालिकेने बोर्डिंगचा मंजूर केलेला प्लॅन TV9 मराठीच्या हाती। जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावर स्थगिती नको, व्यवहार रद्द करावा, अन्यथा 1 नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार, जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांचा इशारा। पुण्यामध्ये सारसबागेतील दिवाळी पहाट कार्यक्रमात गोंधळ, चालताना धक्का लागल्यावरून वाद, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाद मिटवला। पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरामध्ये 4,500 रुपयांची घसरण, सोनं विना जीएसटी प्रतितोळा 1,24,000वर, तर चांदीच्याही दरामध्ये 5,000ची घसरण। 10वी-12वी परीक्षा शुल्कामध्ये 50 रुपयांची वाढ, 10वीच्या विद्यार्थ्यांना 470 तर 12वीच्या विद्यार्थ्यांना 490 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागणार।